नमस्कार मित्रांनो, आपण दिलेल्या आजपर्यंतच्या प्रचंड प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि गेल्या 3 महिन्यांमध्ये माझे ॲस्ट्रॉलॉजीचे कोर्सेस चालू झालेले आहेत. हिंदीमधल्या पहिल्या 2 बॅचेस आपल्या चालू झालेल्या आहेत आणि त्या विदिन अ मंथ संपतील. परंतु गेल्या महिन्यामध्ये एका पॉडकास्टमध्ये मला त्यांनी रिक्वेस्ट केली की का नाही तुम्ही मराठीमध्ये क्लासेस आपले चालू करत आहात. आणि त्यांच्या आग्रहाखातर, त्यांच्या विनंतीखातर मराठीची एक बॅच आपण चालू करणार आहोत. ही बॅच साधारण 15 एप्रिल नंतर चालू होईल. परंतु कुठल्याही कोर्समध्ये एनरॉल होण्यापूर्वी तुमचा माझ्यावरती ट्रस्ट असणं गरजेचं आहे. आणि तो ट्रस्ट यूट्यूबचे व्हिडिओ बघून नक्कीच होत नाही. म्हणून मी घेऊन येत आहे 5 दिवसांचा फ्री वर्कशॉप, ज्याच्यामध्ये तुम्हाला माझ्यावरती ट्रस्ट बिल्ड होण्यास मदत होणार आहे. कुठल्याही कोर्सला ज्यावेळेला आपण एनरॉल करतो, सर्टन कोर्सची एक फीस असते. ती फीस देण्यापूर्वी मी का बरं यांच्याकडनं शिकावं हा मनामध्ये किंतु परंतु कायमच असतो. म्हणून हा कोर्स चालू करण्यापूर्वी, एनरॉल होण्यापूर्वी तुमच्यासाठी मी 5 दिवस फ्री शिकवणार आहे. साधारणतः मार्चच्या लास्ट वीकमध्ये असेल. या 5 दिवसांमध्ये मी काय शिकवणार आहे? या 5 दिवसांमध्ये आपण शिकणार आहोत सर्वात अगोदर ॲस्ट्रॉलॉजीची हिस्ट्री. इतिहास काय आहे ॲस्ट्रॉलॉजीला, त्याची निर्मिती कुठून कुठून झाली, कुठल्या वेदांमध्ये लिहिलेलं आहे की कुठल्या पुराणांमध्ये लिहिलेलं आहे, राईट. यानंतर सर्व महत्त्वाचं की आपण ॲस्ट्रॉलॉजीला का मानावं किंवा मी ॲस्ट्रॉलॉजीला का मानतो. कुठल्याही व्यक्तीसाठी, सामान्य व्यक्तीसाठी त्याच्याबद्दल एखादं केलेलं भाकीत, एखाद्या ज्योतिषानं केलेलं भाकीत खरं ठरलं तर तो ॲस्ट्रॉलॉजीला मानतो आणि ते जर खोटं ठरलं तर तो ॲस्ट्रॉलॉजीला मानत नाही. परंतु ज्योतिषशास्त्र हे शास्त्र आहे, एक सायन्स आहे, एक विज्ञान आहे. त्यामुळे आपण ज्यावेळेला ज्योतिषशास्त्र शिकण्याचा विचार करतो त्यावेळेला हे ढोबळमान काम नाही करणार. त्यावेळेला आपल्याला आपले विचार पक्के असायला पाहिजेत. आपण कॉन्क्रीट असायला पाहिजे की एखादं भाकीत खोटं ठरलं ती त्या व्यक्तीमधली ती कमतरता असू शकते, पण ते शास्त्र कमी असू नाही शकत. शास्त्राला एक आधार काय असेल, काय आधार असला पाहिजे, त्याच्या काही गोष्टी मी या 5 दिवसांमध्ये शिकवणार आहे. या व्यतिरिक्त पुढे मग राशी काय असते, राशीचे स्वामी काय आहेत, 12 भाव, कुंडली काय असते, कुंडलीतले 12 भाव काय असतात, प्रत्येक भावाचे ॲट्रिब्यूट, प्रत्येक भाव काय दर्शवतो. यानंतर ग्रहांची मित्रता, शत्रुता, ग्रहांचे उच्चता आणि नीचता, ग्रह कुठल्या राशीमध्ये उच्चचे परिणाम देतात, कुठल्या राशीत नीचचे परिणाम देतात, वक्री ग्रह कशाला म्हणतात. आणि या सर्वांमध्ये शेवटच्या दिवशी आपण बेसिक प्रिडिक्शन्स करायला शिकणार आहोत. त्याच्यासाठी माझा एक BLS फ्रेमवर्क आहे, भाव लॉर्ड सिग्निफिकेटर, दॅट इज BLS. हा फ्रेमवर्क आपण वापरून कुठल्याही कुंडलीचं प्रिडिक्शन आपण करणार आहोत, राईट. सो प्रिडिक्शन करताना आपल्याला बऱ्याच जणांना ह्या बेसिक गोष्टींचं नॉलेज असतं, परंतु प्रिडिक्शनमध्ये येऊन अटकतात. तर या 5 दिवसांमध्ये आपण हे बेसिक प्रिडिक्शन्स शिकणार आहोत, राईट. सो याची तारीख मार्चचा शेवटचा आठवडा असेल. प्लस मायनस काही झालं तरी ते तुम्हाला अपडेट केलं जाईल. लिंक याची एक व्हॉट्सॲप ग्रुप आम्ही तयार करत आहोत. त्या ग्रुपमध्ये तुम्हाला अपडेट्स दिल्या जातील. तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲपच्या ग्रुपची लिंक दिलेली आहे. तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून स्वतःला रजिस्टर करा. रजिस्टर इन द सेन्स स्वतःला फक्त तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे. त्यानंतर त्या ग्रुपमध्ये त्या 5 दिवसांच्या लिंक्स पण तिथे येतील. सर्वात महत्त्वाचं, या 5 दिवसांच्या रेकॉर्डिंग पण तुम्हाला दिले जातील. कारण की तुम्हाला माझ्यावरती ट्रस्ट असणं गरजेचं आहे. ज्योतिषशास्त्र शिकण्यासाठी ट्रस्ट नसेल तर काही फायदा नाही. तुमचा माझ्यावरती ट्रस्ट असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठीच मी हे 5 दिवस फ्री तुमच्यासाठी 5 डेजचा फ्री ॲस्ट्रॉलॉजी वर्कशॉप घेऊन येत आहे. तर जे पण लोक इच्छुक असतील
खास करून गृहिणी, रिटायर्ड प्रोफेशनल्स, स्टुडंट्स, एनीवन ज्यांना इंटरेस्ट आहे, ज्यांना हॉबी म्हणून परसीव करायचं आहे किंवा जे करिअर म्हणून ॲस्ट्रॉलॉजीकडे बघत आहेत, त्या सर्वांसाठी हा 5 दिवसांचा कोर्स असणार आहे. फ्री आहे. तुम्ही रजिस्टर करा. आपण 5 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये नक्कीच भेटू. थँक्यू व्हेरी मच.